इथे बघू शकता 2 मोठ्या साईजचे कांदे, 2 मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण आपण घेतलेला आहे. याला आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपण इथे हे पूर्ण लसूण, कांदा, मिरची आणि लसूण छान असं कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ना हे कट केलेले जिन्नस जे आपले आहेत ना त्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आता ओळायचं आहे आपल्याला आपल्या पुढच्या प्रोसेसकडे. तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी बनणारी कांदा पापड चटणी. तर त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला एक पापड आणि हा पापड आपण मोठ्या साईजचा घेतलेला आहे. आपल्याकडे छोटे अवेलेबल नसल्यामुळे आपण मोठ्याच साईजचा हा पापड घेतलेला आहे. तर इथे ना आपल्याला ह्या पापडला व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर चला आता आपण इथं पापड आपला व्यवस्थित असा भाजून घेऊया. तर हे पापड भाजताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याला जास्त असं करपू द्यायचं नाही. तर जास्त करपला तर आपल्या चटणीला छान अशी टेस्ट येणार नाही. त्यामुळं व्यवस्थित असे ह्याला आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. जवळपास आता आपला हा पापड व्यवस्थित भाजलेला आहे. तर इथे बघू शकतात की आपला हा पापड व्यवस्थित असा भाजून रेडी आहे. तर इथे आपल्याला हा पापड आहे ना ते एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकतात आपण ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपल्या हाताच्या साहाय्याने त्याचा व्यवस्थित असा चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा चुरा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला की ह्याला जास्त असा छोटा चुरा करायचा नाही. तर जरासं मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आहे जेणेकरून की आपली चटणी खाताना असं ते मध्ये आल्याच्या नंतर पापड हे कुरकुरीत असं छान वाटतं. त्यामुळे आपल्याला त्याचा छोटा चुरा करायचा नाही. तर इथे बघू शकतात आपल्या पापडचा चुरा बनून रेडी आहे. तर आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे. तर या अगोदर मी तुम्हाला माझा इंट्रो देत आहे. नमस्कार, मी कोमल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर त्याचं नाव आहे कोमल्स किचन रेसिपी आणि अगदी मराठीमध्ये आणि एकदम समजून म्हणजे तुम्हाला समजतील अशा. तर माझ्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर खाली कमेंटही करायला विसरू नका. तर इथे आता आपली कढई गरम झालेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला जेवढं चटणीला लागणार आहे तेवढं तेल घ्यायचं आहे. तर आता आपलं तेल जवळपास गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जे आपण कट करून ठेवलेला लसूण होता तेही 1 चमचा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर याला आता आपण मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला भाजीला काहीच नसेल ना त्यावेळेस तुम्ही अशी मी सांगितल्याप्रमाणे ही चटणी बनवून बघा. एकदम छान असे त्याची टेस्ट येते आणि काही लवकर जास्त वेळही लागत नाही, खूप लवकर होते. तर इथे आता आपल्याला आपण जे 2 मोठ्या साईजचे कांदे घेतले होते ना कट करून ते उभे कट करायचे आहे. ते आता आपण तेलामध्ये टाकलेले आहे आणि याला एकदम असं छान परतून घ्यायचं आहे. तर हे परतून घेण्यासाठी आपल्याला ना म्हणजे आणि ते खरबूस एकदम छान भाजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 1 चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे की ते कांदा लवकर शिजला जाईल. तर बघू शकता इथे आपला कांदा जवळपास शिजलेलाच आहे. तर यामध्ये आता ना आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे आणि हिलाही आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि तसेच खायला हे अगदी छान लागते. तर यामध्ये ना मी एक आता काय ॲड करत आहे मँगो आणि टमाटर छोटं छोटं कट करून घेतलेलं आहे ते आता यामध्ये ॲड केलेलं आहे. तर याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला ना थोडा वेळ असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून की ते मध्ये व्यवस्थित असं शिजल्या जाईल.
आणि टमाटर आणि मँगो टाकण्याचं कारण असं आहे की आपल्याला ही चटणी खाताना ह्याचा स्वाद टेस्ट एकदम छान यावे म्हणून आपण ह्यामध्ये ॲड केलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा नाही तर स्किप पण करू शकता. तर इथं बघू शकता आपण यामध्ये लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे. तर इथं लक्ष ठेवायचं की आपण अगोदरही यामध्ये मिरची घातलेली आहे, तर जास्त तिखट होऊ नये म्हणून कमी प्रमाणातच यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. तर इथं आपण जे आपल्या पापडची जो चुरा केलेला होता ना, ते यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि वरतून ना यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर त्यात आणखीच त्याचा स्वाद जास्तच वाढणार आहे. तर इथे ना आपल्याला एका प्लेटमध्ये ही चटणी काढून घ्यायची आहे. किती छान दिसत आहे आपली चटणी, एकदम भारी, दिसायलाही भारी आणि खायलाही भारी. तर बघू शकता इथे रेडी आहे आपली चटपटीत कांदा पापड चटणी. तुम्हाला हे असे खायला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. चला बाय.